Here we will see the shift register. Now shift register. So register, it is one unit which is used to store the data in case of the hardware. Now register we are using in a hardware to store the different kinds of data. इन केस ऑफ द सॉफ्टवेअर म्हणजे आपण बघतोय की कम्प्युटरचे दोन पार्ट पडतात, एक सॉफ्टवेअर असतो आणि एक हार्डवेअर असतो. ज्यावेळेस आपण हार्डवेअर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करतोय तर त्यावेळेस जे प्रोग्राम्स आपण करत असतो तर त्या प्रोग्राम्समध्ये ज्यावेळेस आपण डेटा स्टोअर करायचा असतो तर तिथे आपण व्हेरिएबल्स यूज करतो. ओके, there we are using the variables to store the data, but in case of the hardware we are using the registers to store the data. So then we will see what is a register. So register is a group of flip-flop used to store or rotate the data. So the shift registers rotates the bits for certain arithmetic operation. आता हे जे शिफ्ट रजिस्टर्स असतात हे रजिस्टर्स आपण काय यूज करतो तर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या अरिथमेटिकल ऑपरेशनमध्ये डेटा हा लेफ्टला किंवा राईटला रोटेट करायचा असेल, मूव्ह करायचा असेल तर त्यावेळेस आपण शिफ्ट रजिस्टर्स यूज करत असतो. तुमचा डेटा तुम्ही कधी लेफ्टला मूव्ह करतात किंवा कधी तो राईटला मूव्ह करत असतात. म्हणून शिफ्ट रजिस्टर्सचे दोन पार्ट पडतात. एक आहे शिफ्ट लेफ्ट रजिस्टर आणि दुसरा आहे शिफ्ट राईट रजिस्टर. So this shift registers having the two parts means two types, left and right. Shift left register, shift right register. So first of all we are going to see the shift left register. Okay, now in case of the shift left register we will see that the diagram. Means your data will move to the left of the registers by using the registers. This is your input D in, then D0, Q0, D1, Q1, D2, Q2, D3 and Q3. Now this figure shows the shift left register prepared by 4 D flip-flops. These are the D flip-flops. 4 D flip-flops इथे आपण यूज केलेले आहे. So D in, it is a setup the right flip-flop, this one. Okay, so Q0, it is setups the Q1. Q0 setups the Q1. Okay, then Q1 setups the Q2 and so on. So the flip-flops are positive edge trigger. म्हणजे याच्या पॉझिटिव्ह एजला ते फ्लिपफ्लॉप सेट होतात. सो ॲट द पॉझिटिव्ह एज ऑफ द क्लॉक द डी इन मूव 1 bit लेफ्ट. ज्या वेळेस आता पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणजे काय, सी लाईक दिस, वी हॅव द पल्स किंवा वी हॅव द क्लॉक हिअर. क्लॉक ही अशा प्रकारची पल्स जनरेट करत असतो. आता पॉझिटिव्ह एज म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचं इनपुट हे 0 to 1 होतं. हे 0 आहे, हे 1 आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण इनपुट देतोय सो दॅट इज 0 अँड ज्यावेळेस तुमचं इनपुट हे 0 to 1 जातं आहे म्हणजे ती तुमची पॉझिटिव्ह एज झाली. दिस इज युअर पॉझिटिव्ह एज. नाव अगेन इनपुट रेड्युसेस फ्रॉम 1 to 0. दिस इज नेगेटिव्ह एज. अगेन युअर इनपुट कम्स हिअर, अगेन इट ट्रिगर्ड फ्रॉम 0 to 1 मीन्स इट इज युअर पॉझिटिव्ह एज. मग ज्या वेळेस ह्या पल्समध्ये पॉझिटिव्ह एज येणार आहे ॲट दॅट टाईम द डी इन मूव्स 1 bit लेफ्ट. त्यावेळेस तुमचं डी इन काय होतं आहे की 1 bit लेफ्टला मूव्ह होतं आहे, सरकतं आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. अशा वेळेला काय म्हटलं जातं, इट इज द शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. Now we will see the clock pulse here also of the shift left register. So when you have D in is equal to 1, this D in is equal to 1.
Then at the arrival of the first positive edge, the clock it is shifted to left by the first D flip flop. ओके, प्रत्येक म्हणजे समजा आपलं डी इन 1 आहे. डी इन 1 असल्यामुळे पहिलेही पॉझिटिव्ह एज ज्यावेळेस येते त्यावेळेस तुमचं डी फ्लिप फ्लॉपचं इनपुट जे आहे ते 1 बिट लेफ्टला येणार, म्हणजे ते इथे येईल. ओके, D0 to D1. देन अदर रिमेन्स अनअल्टर्ड. हे सगळे तसेच राहतात. द रजिस्टर आउटपुट इज 0 0 0 1. ज्यावेळेस हे 1 आहे हे 1 असेल, पण बाकीचे काय असणार आहे अनअल्टर्ड, म्हणजे ते चेंज होणार नाही. ते 0 असतील तर ते 0 असेल. ॲट द सेकंड एंड, this is your second pulse. At the second pulse, Q0 is transferred to its left. This Q0 it transferred to its left. Okay, and to the left output is, output काय होणार आहे अगेन ज्यावेळेस हे शिफ्ट होत आहे इकडे. So what will be the output here? It will come 0 0 1 1. Okay, by the second D flip flop, the third पॉझिटिव्ह क्लॉक रिझल्ट्स विल, म्हणजे हे असं प्रत्येक वेळेस काय होत जाणार आहे शिफ्ट होत जाणार आहे. तिसरी जी पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड होईल म्हणजे दिस वन, त्यावेळेस तुमचा परत Q1 कुठे शिफ्ट होईल, Q1 हा Q2ला शिफ्ट होईल. आणि Q2ला शिफ्ट झाल्यानंतर आपलं आउटपुट काय येईल, इट विल कम 0 1 1 1. ओके, आता परत चौथ्या एजला चौथा पॉझिटिव्ह एज ज्यावेळेस ट्रिगर्ड होईल त्यावेळेस Q2 Q3कडे जाणार, म्हणजे परत ते बिट शिफ्ट झालं. बिट शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे काय होतं 1 शिफ्ट होतो इकडे अँड यू विल गेट द आउटपुट 1 1 1 1. सो दिस इज कॉल्ड ॲज अ शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. याला काय म्हटलं जातं शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. प्रत्येक पॉझिटिव्ह एजला आपलं जे बीट आहे ते लेफ्टला शिफ्ट होतं आहे. फर्स्ट पॉझिटिव्ह एज झाला Q0 Q1ला शिफ्ट झाला. सेकंड पॉझिटिव्ह एज आली Q1 Q2ला शिफ्ट झाला. थर्ड आली Q2 Q3ला शिफ्ट झाला. ॲट द लास्ट यू विल गेट दिस काइंड ऑफ आउटपुट विथ द हेल्प ऑफ दिस डी इन. ओके, आता हेच वर्किंग आपल्याला शिफ्ट राईट रजिस्टर्सला पण बघावं लागेल. शिफ्ट राईट रजिस्टरमध्ये काय होतं आहे, this is the opposite process of shifting the data into the right side. आणि शिफ्ट राईट मध्ये काय होणार आहे, शिफ्ट राईट इन दिस डी इन गिवन टू द D3. जो डी इन आपण D0ला दिला आहे आता तो कुठे येणार आहे, इट विल कम्स टू इट्स राईट हँड साइड. ओके, मीन्स अगेन वी हॅव द D flip flop. This is your D flip flop. Okay, now here you have Q3 D3, Q2 D2, Q1 D1, Q0 D0. आता आपण this one it is attached to the D1 will come here. This is the D in, not 1, D in. So here this will going to the last bit. Okay, like this, like this. Now these are connected to each other. Okay, you can see this diagram in your textbook also likewise. So in case of this, D in is given to the D3, then Q3 to D2, Q3 to this D2, Q2 to D1, Q2 to D1 and Q2 and so on likewise. The circuit action is very similar to your shift left register. Only the data movement is from left to right. It is from left to right. आणि आपण शिफ्ट लेफ्ट मध्ये काय बघितलं, राईट टू लेफ्ट. डेटा कसा मूव्ह होतोय लेफ्ट टू राईट, आणि शिफ्ट राईट मध्ये कसा होणार आहे तो राईट लेफ्ट टू राईट. सो these are the two different resistors which is called as a shift resistors. Okay, so here we are going to see the pulse diagram or we can say the timing diagram
फॉर शिफ्ट रजिस्टर. आता लेफ्ट शिफ्ट रजिस्टरची टायमिंग डायग्राम कशी असणार आहे. सपोज यू हॅव दिस पल्सेस. सी, आता काय सांगितलं की त्याच्या पॉझिटिव्ह एजला, पॉझिटिव्ह एज मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितली कुठली आहे, ज्यावेळेस ती 0 to 1 जाते, म्हणजे ही पॉझिटिव्ह एज. नाव हिअर दिस इज द पॉझिटिव्ह एज, दिस इज 1, 2, 3 अँड 4. ओके, सो पॉझिटिव्ह एज 3 ची पॉझिटिव्ह एज आणि दिस इज द 4 ची पॉझिटिव्ह एज. तर त्या सो प्रत्येक पॉझिटिव्ह एजला आपल्याला काय करायचं आहे. वी फर्स्ट ऑफ ऑल दिस इज युअर इनपुट, normal input, the output is remain as it is. Okay, then it will trigger when your first input will come like this. This is okay, so it will come in this way. Okay, so here this is the age and the output remains unchanged. This is your Q0. Now for Q2, second age will trigger. Q2 साठी काय होणार आहे की दुसरी पॉझिटिव्ह एज म्हणजे ही वाली ही ट्रिगर्ड होणार आहे. मग आपण काय करणार की इथून ते इनपुट तसंच राहील. ओके, आणि पुढचे इनपुट हे अनचेंज राहतील. आता हा तुमचा Q1 झाला. Q2 साठी काय असणार आहे. थर्ड एज म्हणजे अप टू दिस वन इट विल लाईक दिस. फोर्थ Q3 साठी काय असणार आहे. Q3 साठी ही फोर्थ वन and it will keeps as it is. So this is the timing diagram for your shift left resistor. आणि shift right साठी काय असणार आहे. It will start from right to left. This is the timing diagram for shift left and shift right resistor. Okay, so this is the end of your lesson. Now in class we are going to see the fill in the blanks and everything of this lesson.